तुम्ही रेंटने राहण्यासाठी किंवा कमर्शियल यूज साठी जागा घेत आहात तर सावधान. रेंट अग्रीमेंट मध्ये केलेली एक मोठी चूक तुम्हाला मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकवू शकते. नमस्कार, मी प्रतीक्षा. आज मी तुम्हाला रेंट अग्रीमेंट बद्दल डिटेल माहिती देणार आहे, जी तुम्हाला फ्युचर मध्ये सुद्धा उपयोगाला येईल. आपण जाणून घेऊया की रेसिडेन्सी आणि कमर्शियल याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. रेसिडेन्सी म्हणजे काय, जिथे आपण राहण्यासाठी जागा घेतो. उदाहरणार्थ मी आणि माझं कुटुंब एखाद्या फ्लॅट मध्ये भाड्याने राहतो. स्टुडंट्स पीजी किंवा हॉस्टेलमध्ये भाड्याने राहतात, किंवा जॉब करणारे लोक एखादे 1 RK रूम मध्ये भाड्याने राहतात. याला आपण रेसिडेन्सी असे म्हणतो. आणि दुसरा म्हणजे कमर्शियल. कमर्शियल म्हणजे काय, जिथे आपण बिझनेस करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी जागा घेतो त्याला कमर्शियल एरिया असे म्हणतात. जसे की आपण एक दुकान सुरू करणार असू दे, एखाद्या ऑफिस साठी जागा घेतली असू दे, एखाद्या कोचिंग साठी जागा घेतलेली असू दे, या प्रत्येक गोष्टीचं इन्क्लूड कमर्शियल मध्ये होत. आता मी तुम्हाला अग्रीमेंट कसं तयार करायचं, त्यात कोणत्या कोणत्या बेसिक गोष्टी इन्क्लूड असतात ते समजावून सांगते, आणि त्याचा रिअल लाईफ मध्ये कसा इफेक्ट होतो तेही समजावून सांगते. तुम्हाला एक मोबाईल शॉप ओपन करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कमर्शियल यूज साठी जागा घ्यायची. पहिला अग्रीमेंट मध्ये काय आहे की तू कमर्शियली साठी घेणार आहे का रेसिडेन्सी घेणार, हे क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचा ओनर कोण आहे, त्यानंतर टेनंट कोण आहे, म्हणजे कोण भाड्यानं घेणार आहे त्यांची इन्फॉर्मेशन असते. त्यानंतर किती महिन्यासाठी अग्रीमेंट करणार आहे, त्यामध्ये 11 महिने असू शकतं, 3 वर्ष असू शकतं, 5 वर्ष असू शकतं. त्यानंतर बेसिक गोष्टी, तुम्हाला त्या शॉपसाठी काय काय गरजेचं आहे. तुम्हाला वॉशरूमची गरज असणार आहे, त्यानंतर तुम्हाला क्लिनिंगची गरज असणार, ती क्लिनिंग कोण करणार, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करणं महत्वाचं आहे. पार्किंगची सोय असू दे. त्यानंतर तुम्ही रेंट किती देणार आहे, रेंट आणि डिपॉझिटची अमाऊंट असते ती त्यामध्ये इन्क्लूड केली जाते. आणि एक महत्वाची गोष्ट, अग्रीमेंट मध्ये ज्या ज्या गोष्टी इन्क्लूड आहेत त्याच तुम्हाला गोष्टी मिळत असतात. त्यामुळं सर्व बेसिक गोष्टी विचार करून त्यात इन्क्लूड कराव्यात. आणि यानंतर यासाठी लागू होणारे लॉज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पहिला कायदा आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882. हा कायदा लीज किंवा ट्रान्सफर साठी लागू होतो. दुसरा कायदा आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट 1999. यामध्ये ओनरचे आणि टेनंटचे राईट्स दिलेले असतात, ड्युटीज दिलेल्या असतात. त्यानंतर महाराष्ट्र रेंट कंट्रोल कसं केलं जातं हे दिलेलं असतं. म्हणजे प्रत्येक स्टेटचा आपला आपला कायदा असतो रेंट कंट्रोल. तिसरा कायदा आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. हा कायदा तुमचं अग्रीमेंट लिगली व्हॅलिड करतं. त्यानंतर दोन्ही पार्टीची कपॅसिटी सांगतं. त्यानंतर दोन्ही पार्टीने दिलेलं कन्सिडरेशन हे लिगली व्हॅलिड आहे हे पण सांगतं. चौथा कायदा आहे रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908. हा कायदा सांगतो की तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त अग्रीमेंट करायचं असेल त्यासाठी रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड आहे. आणि त्यासाठी तुम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन स्टॅम्प पेपर घेऊन आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या आहेत त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या पाहिजे. त्यानंतर 5वा कायदा आहे इंडियन स्टॅम्प ऍक्ट 1899. हा कायदा सांगतो की तुम्हाला स्टॅम्प ड्युटी तुमच्या अग्रीमेंटवर भरावी लागेल, आणि ती प्रत्येक स्टेट नुसार प्रत्येक रेंट अमाऊंट नुसार ठरवली जाईल. प्लस जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी नाही भरली तर तुमचं अग्रीमेंट हे व्हॅलिड समजलं जाणार नाही, त्याला लेस प्रूफ व्हॅल्यू असणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी ही भरावीच लागेल. हे तुम्हाला समजावून सांगते कसं असणार आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे एक मोबाईल शॉप साठी मी जागा घेतली आहे. त्यानंतर त्याचे जे ओनर आहे त्या जागेची आणि माझी फ्री कन्सेंट आहे. कोणी एकमेकांवर जबरदस्ती केली नाही, फ्री कन्सेंट म्हणजे. त्यानंतर मग मी गेले रजिस्टर ऑफिस मध्ये, तिथून स्टॅम्प घेतला. स्टॅम्प म्हणजे काय, 500ची नोट बनवलेली असते असा कागद असतो. त्यानंतर त्या कागदावर माझे जे जे गोष्टी आहेत त्या मी सगळ्या त्या कागदावर ड्राफ्ट करून घेणार. मग तो ड्राफ्ट पेपर तयार झाला, मग मी वकिलांकडे जाणार. ते वकील त्याला तिकीट लावतील. तिकीट लावल्यानंतर सही शिक्का देतील. तुमचं अग्रीमेंट रेडी झालं. आणि अशा प्रकारे जागा घेताना रेसिडेन्शियल आणि कमर्शियल
ह्या दोन्ही बाबी व्यवस्थित क्लिअर करा, व्यवस्थित अग्रीमेंट करा, सगळे पॉइंट्स व्यवस्थित त्यात मेन्शन करा आणि काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही हा व्हिडिओ परत बघा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या सांगितलेली. अशा प्रकारे सिंपल साध्या भाषेत समजावून सांगणारे व्हिडिओ जर हवे असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.